Hey!
वैष्णवा संगती
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुला म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने विठ्ठल विठ्ठल वक्रतुंडाय महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुण देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती नमो जयाची केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारुनी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या आलो निज चरणा अहो स्वामी तुकिया देवा यावरी न करावा अवेर वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु महायोग पीठे तटे भीमरथ्य वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठक मानक कंदनम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगं काकारो
विठ्ठलांची या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती देव भोळा चक्रवर्ती जाते पाय माझे 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 वैष्णवा संगती सुखवाटेची वा आणि कमी देवा काही नेणे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने विठ्ठल प्रस्तुत प्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग देहूशी सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबरा यांचा ज्यांच्या 7-8 पिढ्यापासून विश्वंभर बाबापासून जी परंपरा वारकरी संप्रदायाची गीता भागवत यांचं मंथन करून पंचम वेद निर्माण करणारे आणि या जगामध्ये अलौकिक अशी क्रांती घडवणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबरा यांच्या मुखातून निघालेले हे अलौकिक लक्षणे आजच्या अभंगाकरिता निवडलेले आहेत. अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा मौजे माळेगाव नगरीमध्ये किती वर्ष झाले आपले बरेच आहे ना बऱ्याच वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि माळेगाव वासियांच्या तन मन धनातून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण या वैष्णवाच्या संगतीमध्ये तुम्ही गेले 5 ते 6 दिवसापासून ज्ञानयज्ञ जे पाजत आहेत ज्यांच्या मुखारविंदातून आपण ही कथा श्रवण करताय आमचे गुरुवर्य माऊली गजानन महाराज गावंडे तसेच दुसरे गजानन महाराज गजानन बाबा बोरसाटे या सर्व मंडळीच्या यांच्या मुखातून तुम्ही ज्ञानेश्वरी पारायणाचं ज्ञानयज्ञ पाजत आहेत. त्याचबरोबर जमलेले माझे सगळे वारकरी मित्र परिवार आणि आदरणीय केशव महाराज इंगोले असतील माणिक मामा घोडके पुंडलिक मामा घोडके महाराज आपलं नाव लक्ष्मण महाराज आज सगळे ऐतिहासिक नाव आहेत आणि सर्व त्या चरणावरती नतमस्तक होतो. कारण आता जर या गोतावळ्याचा सगळ्याचे नावं घेण्याचा विलग केला तर सकाळचे 4 वाजल्याशिवाय राहणार नाहीत. कारण हा परिवार हा सगळा माझ्या ओळखीचा परिवार आहे ज्यांच्या शेतामध्ये ही कीर्तनाची या मंदिराची पुन्हा स्थापना झाली. रामकृष्ण मामा भोयर यांनी जागेचं दान केलं. खरोखर त्यांना मानावं लागेल आणि या अशा रोटट जमिनीमध्ये शंकराचं मंदिर बांधून हे ज्ञानयज्ञ दरवर्षी ते चालवतात. असो या भागवत सप्ताहाची बऱ्याच दिवसापासून सुरुवात झालेली आहे. तर असो या वैष्णवाच्या संगतीमध्ये आजच्या कीर्तनाचा मुद्दा माझा अभंग निवडलेला जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी माझ्या थोडेसे मंडळीला विनंती आहे मध्ये काही जागा बसलेली आहे तर त्याच्यामध्ये जर भरत असाल कारण माझे तुम्ही काही जेलातले कैदी नाहीत. तुम्हाला एक थोडेसे नियम सांगण्याचा एक उद्देश प्रत्येक गोष्टीला नियम असतो. वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा तुम्ही मंडपामध्ये बसता त्याच्यामध्ये एक शास्त्र आहे. तुम्हाला जातं माहित आहे जातं त्याचं नाव त्यांनी सार्थकी केलं. ते म्हणलं होतं मी जातं ते गेलं. मामावल्यांना जातं माहित असेल जात्याला 2 खुटे असतात. एक आतला खुटा असतो एक बाहेरचा खुटा असतो. 2 खुटे याच्यासाठी असतात. तुम्ही जात्यामध्ये टाकलेला प्रत्येक दाण्याचं पीठ होतं का होतं तर त्या जात्यामध्ये 2 खुटे असतात. आतला खुटा समजा तर शिवाचा खुटा आणि बाहेरचा आपला जीवाचा खुटा त्याला कोणी ठोकतं आणि गोल गोल फिरावं लागतं. मग त्या खुट्याला काय होतं महाराज दोन्ही खुटे हा बारचा खुटा काढून कोणी फेकून देतो कुणीकडे टाकतं पण आतला खुटा दोन्ही पाळूला धरून ठेवतो. जीवाची शिवाची भेट घडवण्याचं काम तो आतला खुटा करतो आणि त्या पिठाच्या त्या जात्यामध्ये गेलेला प्रत्येक दाण्याचं पीठ होत नाही. का होत नाही
कारण ते दाणे तुम्ही जर पायलीवर दळून दळलं तर कमीत कमी 100-200 दाणे तरी त्या खुट्याला धरून राहिले, त्यांचं पीठ होत नाही. तसं कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर जे या खुट्याला धरून बसतात धर्ममंडपाच्या, त्यांचं पीठ होणं शक्य नाही. म्हणून माझ्या जमलेल्या सर्व श्रेष्ठ मंडळींना माझी विनंती आहे की जी काही रिकामी जागा आहे ती भरून घ्या, म्हणजे तुमचंही पीठ होणार नाही आणि माझं जो काही धर्ममंडपाची जे एक प्रतिष्ठा असते ती पणाला लागेल. विठ्ठल विठ्ठल. काय असतं आता हे वैष्णव कोण आणि या वैष्णवाची काय व्याख्या करताय? महाराज, कीर्तनाला आल्यानंतर काही गोष्टीचे नियम पाळावे लागतात. तुम्हाला पाय पसरून उलट शिद बसून ज्यांना त्रास आहे हा आपला दोष नाही, हा आपल्या विकारांचा दोष आहे. आपल्यावर जे काही या 6 विकारांचा घाला असतो ते आपल्याला त्रास देतात आणि त्रास देत असताना मग हे आपल्याला म्हातारपणात काही म्हणा जेवणपणात ह्या काही गोष्टी घडतात, तर हे त्याचं कारण आहे. म्हणून कीर्तनाला आल्याच्या नंतर फ्रेश बसा. कसं असतं, तुम्ही जेव्हा बोलता, बोलणं वेगळं, बोलण्यापेक्षा श्रेष्ठ भाषण, भाषणाला कुठेतरी मुद्दा असतो. भाषणापेक्षा श्रेष्ठ व्याख्यान असतं, व्याख्यानाला एक विषय असतो. व्याख्यानापेक्षाही श्रेष्ठ प्रवचन असतं, त्याला ओवी असते. आणि या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ या कलियुगामध्ये जर काही असेल तर हे कीर्तन आहे. कलियुग माझी करावे ठिकाणा, कलियुग माझी करावे ठिकाणा, कलियुग माझी करावे ज्यांच्या अनेक वेळाच्या संपर्कातून, क्षमा असावी तुमचं नाव घेण्याचं विसरलो, विजयभाऊ चौधरी यांच्या अनेक वेळाच्या संपर्कातून ही सेवा करण्याचा योग आला, तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. आदरणीय विजयभाऊ चौधरी यांनाही नतमस्तक होतो, तुमच्या सर्वांच्या चरणावर डोकं ठेवतो. अभंगाला प्रवेश करण्यापूर्वी थोडंसं पुढे सरकून घ्या, तर अशी मागची मंडळी पुढे या. हे मधला गॅप एकदा भरून घ्या. बरोबर, बसू द्या, बसा. ठीक आहे. ते कसं आम्हाला ते सवय झालेली ते कैद्यांना शिकवायची, तर कैद्याला शिकवत असताना ते नियमात कसं काटेकोरपणे बसवता येईल या उद्देश आम्ही करत असतो. ज्याला शक्य असेल ते या, तुमच्यावर काही बळजबरी करायसाठी मी आलो नाहीये. झालेली अशा गोष्टीचे आम्हाला ते एक नियम पाळण्याची सवय लागली, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. तर तुम्हाला मी काही कैदी समजणार नाही, कारण तो एक जीवनाचा एक असा काही गुण असतो. कोर्टाची पायरी, जेलाची पायरी आणि दवाखान्याची पायरी या जीवनामध्ये कोणी चढू नये ही माझ्या शंभूरांजाच्या चरणी प्रार्थना करतो. या भोलेनाथाच्या दरबारामध्ये आहे आणि अभंग निवडण्याचं कारण तेच आहे की अभंगामध्ये आज बरेच जण वाटत असेल की अभंग कुठल्या प्रकारचा आहे, संत प्रकरणातील आहे का मागणी प्रकरणातील आहे का उपदेश प्रकरणातील आहे. पण अभंगाची जर तुम्ही थोडीशी अशी वेगळी वेगळी फोड केली तर अभंग मागणी प्रकरणातील होतो, उपदेशामध्ये पण जातो आणि संतांची महिमा पण जातो. आता कसं, तो वैष्णवा संगती सुख वाटे जीवा हा परमात्माचा माझ्या तुकोबरायांचा संवाद आहे. वैष्णवाच्या तुकोबरा विचारतात की तुकोबरा तुम्हाला सुख कशामध्ये लागतं, तर तुकोबराय सांगतात वैष्णवाच्या संगतीमध्ये मला सुख लागतं. मग या वैष्णवाच्या संगतीमध्ये तुकोबरा त्या देवाकडे प्रार्थना करतात, देवा फक्त वैष्णवाची संगत दे, याच्या व्यतिरिक्त मला काहीही देऊ नको. ही झाली देवाकडे मागणी. दुसऱ्या ओळीमध्ये सांगतात, मग तुकोबराला देव विचारतात की तुम्ही काय करणार, तुम्ही माझ्या मनाने गायनाचे उडे मनाच्या आनंदाने माझ्या स्वतःच्या, कारण गारुड्याच्या खेळामध्ये सुद्धा गारुडी माकडाला नाचवतो, त्याला आपल्या मनाचा आनंद नाही होत. तसं तुकोबरा म्हणतात, गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंद आवडीने. ही झाली तुकोबरायांनी त्याची सांगितली. मग तुकोबरा तुम्ही या जगाला काय उपदेश करणार, तर या जगामध्ये ज्या काही गोष्टी सोडून द्या,
म्हणजे कलियुगामध्ये ज्या काही गोष्टी आहेत लाज भय शंका ह्या जर तुम्ही दूर केल्या तर तुम्हाला ऑटोमॅटिक देवाची संगत होतील. हा झाला आपल्या जनमानसाला उपदेश. मग अशा या अभंगामध्ये आणि त्याच्यानंतर गायनाचे एवढे आपुलिया छंदे मनाचे आनंद आवडीने लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच साधन करू नका. फक्त या 4 गोष्टी बाजूला करा, तुम्हाला वैष्णवाची संगत लाभेल. मग वैष्णवाची संगत लाभल्याच्या नंतर तुकोबाई शेवटच्या चरणामध्ये सांगतात की आम्हा जगदीशे तुका म्हणे आता आपुले साह्याचे आम्हा जगदीशे सांभाळावे. मग हा देव हा परम पांडुरंग तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही, कारण तुमच्या जीवनातून सगळ्या गोष्टी बाजूला गेलेल्या असतात. विठ्ठल विठ्ठल कीर्तनामध्ये हसा गा. बरं हसण्याने देव भेटतो का हो? नाही भेटत. हसण्याने देव भेटतो महाराज. जेव्हा एक शांतीबरोबर नाथ बाबा कीर्तना करायचे, जेवण द्यायचे, जाताना किलो किलो गुळ द्यायचे, तरी लोक यायचे नाही. मग नाथ बाबांनी आज एक रस वापरला, हास्यरस. भारुडाची परंपरा चालू केली. मग हसण्यानेही देव मिळतो, पण हसण्याचे प्रकार असतात. तुम्ही हसा. या कीर्तन मंडपामध्ये जर तुम्ही हसले तर त्याचं पाप होत नाही. रोडच्या कडेला जर तुम्ही हसत गेले तर तुम्हाला काय समजतील लोक? येडे समजतील. मग कसं हसा? सत्वगाठी उमगा तेने सफळ होईने शिमगा. सत्वगाठी उमगा तेने सफळ होईने शिमगा. तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हेच गाणे गा. हसू नका, तुम्ही हसू नका. हा देह प्राप्त झाला. कशाकरिता झाला? त्या कलियुगामध्ये आपल्याला देव दिला. देवाने नाक कान डोळे सगळे अवयव आपल्याला दिले. देवाने आपल्याला नाक दिले, कान डोळे हात दिले, बोलायला वचन दिले. हे सगळे इंद्रिय हात पाय पाय नाक कान डोळे. बरं नाक दिलं तोंडाच्या वर, घास उचलला नाकाजवळ गेला, लगेच अरे वा काय भाजी. हे चबरं नाक नाकाच्या वरच दिलं. जर ते इकडे तिकडे दिलं असतं तर हा घास घ्यायचा, इकडे न्यायचा, इथं हुंगायचा, परत तोंडात घालायचा. अर्धा 1 तास 2 तास आपल्या जेवणात गेले असते. आणि माय मावल्यांचे तर मग पाव बोलूच नका. 1-2 तास 2 तास गेलेच असते. या नाकाच्या वरच या तोंडाच्या वरच नाक दिलं का? तर तुम्ही घास घ्यावा, हुंगावा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग या सगळ्या गोष्टीची जी काही देवाने ही स्थापना केली, कशाकरिता केली? तर या नरदेहाची बरेच प्राणी तयार केले देवाने. पण देवाला कळालं की माझं भजन कोण करेल, माझं गुणगान कोण गाईल. मग काय दिलं देवानं? देवे दिला देह भजनी, देवे दिला देह भजना घुमटा. देवे दिला देह देवे दिला देव भजना गोमटा. भजनाकरिता देह दिला, भोजनाकरिता नाही दिला. किती खावं माणसानं, त्याला काही लिमिट असतं. आता बरं सामान्य लोक तर खातीलच. काही तर लोक 35 पोळ्या खाणारे पण आपल्या महाराष्ट्रात आहेत. 35 पोळ्या खाणारे, त्याचा नामोल्लेख इथे करणं शक्य नाही, पण 35 पोळ्या खाणारे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. बरं हे जाऊ द्या, हे तर नॉर्मल आहेत. 35 पोळ्या, 70 पोळ्या, 10 पोळ्या, 20 पोळ्या. पण आपल्या धर्मग्रंथामध्ये बरेच जण आहे. बकासूर एक गाडीवर जेवण आणि एक रेडा खात होता म्हणतात. त्याच्यानंतर दुर्वास 16 खंडे अन्न दुर्वासा. त्या दुर्वासाला 16 खंडे अन्न लागत होतं. बकासूर, दुर्वास, त्याच्यानंतर कुंभकर्ण. त्या कुंभकर्णानंतर तुम्हाला सांगतो, जन्माला आल्याच त्यानं 5-6 बाया खाल्ल्या होत्या. त्याच्या आईच्या बाळातपणाला आलेल्या. विठ्ठल विठ्ठल
भीमाला कोणी जेवाय बोलत नव्हतं महाराज. एवढा खादाड भीम होता ना आमच्या पांडवापैकी भीम. त्या भीमाला कोणी जेवाय बसत नव्हतं. पण योगायोग असा आला की रुक्मिणी मातेला भगवान कृष्णाच्या पत्नीला एक दिवस वाटलं की चला आपण भीमाला जेवायला बोललो. गेला मग मासाहेब गेल्या कृष्णाकडे की आपल्याला भीमाला जेवाय बोलायचं. कृष्णाने सांगितलं की अख्खे द्वारका मथुरा मी 3 दिवस जेव घालेल पण भीमाला बोलू नको. कारण भीमाचं माहीत होतं देवाला. मग तरीही रुक्मिणी माता ऐकली नाही. भीमाला एक गाडी रथ पाठवला आणि भीमाला घेऊन आल्याच्या नंतर दुपारपर्यंत महाराजांची भीमांची आणि देवांची गप्पा गोष्टी रंगल्या. इथं स्वयंपाक चालू होता. स्वयंपाक झाल्याच्या नंतर 12-1चा टाइम झाला. भीमाला जेवायला बोलवलं. पण देव म्हणे मला आता काही जेवायचं नाही, माझी काही इच्छा नाही, तुम्ही भीमाला जेवा. भीमाच्या पुढे पत्रवाळी वाढली. डाव्या हाताला मीठ टाकलं आणि भाताचा जो काही टप होता ते आणून तिथे ठेवला. आणि वरण आणायला रुक्मिणी मासाहेब घरामध्ये गेल्या. तोपर्यंत त्यानं भाताचा पूर्ण पत्ता गोल केला. बरं भात खाल्ला, वरण घेऊन आल्या. तर वरण त्यांना असं वाटलं मातेला की बाबा आम्ही भात विसरले. मग परत त्या वरणाचं तिथं पातेला ठेवलं, भात आणा गेल्या. तोपर्यंत याकडे भात पिऊन टाका, ते वरण पिऊन टाकलं. मग असं करत असताना जशा भाकरी आल्या, जशा काही आलं तो डायरेक्ट वडायचा, फुल खायचा. आचार्याला वाटलं किती लोक जेवतात बघून येऊ. आचार्य आला बघायला, पाहतो तर एकटाच गडी जेवतो. 10-25 पोळ्या तर डायरेक्ट असे जेसीबीच्या खोऱ्यासारख्या वडत होता, मुरगाळून खात होतात. का कुटका मोडायचा विषयच नव्हता, कारण तो भीम होता. मग असं करत असताना आचार्य आला. आचार्याला वाटलं बाबा किती लोक जेवतात बघून येऊ. त्याकडे एकटंच बघितलं, तो धावत पळत गेला. बायाला सांगितलं, बाया हो, बारीक चपात्यानं काही होणार नाही, जेवढ्या मोठ्या करता येईल तेवढ्या करा. मग 16 इंचाच्या 18 इंचाच्या भाकरी त्या चपात्या भाकरी बनवणं चालू झाल्या. आणि या सगळ्यांच्या घेऊन आल्याच्या नंतर भीमाजवळ आले. ह्या सगळं खाऊन खाऊन सगळं संपत आलं. आता देवाच्या घरी काही कमी का हो? देवाला 16,000 बायका आणि देवाच्या घरी काही अन्नाला कमी असेल का? पण याची जे खाण्याची प्रवृत्ती होती ती एकदम बलाढ्य होती. पण त्याचा एक वर्म होतं की त्याच्या काही गोष्टी आईच्या हातचा घास खाल्ल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. मग अशा भीमाला जेवण घालत असताना जेव्हा रुक्मिणी मासाहेब भगवान कृष्णाकडे गेल्या की देवा या भीम नावाच्या प्रकरणाला मिटवा. मग देवाने सांगितलं की आपल्या घरामध्ये जे उतरंड आहे त्या उतरंडाच्या 4थ्या गाडग्यामध्ये जो गुळाचा खडा आहे तो घेऊन ये आणि यांच्यात म्हणत जाल, त्याला सांगा हा कुंती मातेचा गुळ आहे. मग तेव्हा कळालं या वर्म जे देवाचं असतं ते त्या देवालाच कळतं की तुमच्यामध्ये काय आहे. जैसे नाही विठ्ठल 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 हा घ्या. पाण्यात रामाचा झोप घेतो पहिंदा, जावेच्या जाऊचा केव्हा कळे, जावेच्या जाऊचा. पाण्यात रामाचा झोप घेतो पहिंदा, जावेच्या जाऊचा केव्हा कळे, केव्हा कळे. ज्यांच्या वंशाला घालायचं, कोणाच्या वंशाला घालायचं देवाच्या हातात आहे. मग देवाने हा देह दिला कशाकरिता दिला तर जे आपल्याला भजनाकरिता दिला. मग भजनामध्ये आपण ज्या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ कीर्तन आहे या कीर्तनामध्ये आपण येऊन बसलो तर आपले कितीतरी दुःख दूर होण्याची शक्यता या साधनेमध्ये आहे. मग ही कोणालाही प्राप्त होत नाही. याला मध्ये पण काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही
केल्याशिवाय ही प्राप्ती होत नाही. आता ही गादी नारदाची आहे, ही पण काहीतरी पुण्य केल्याशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा घडाव्या लागतात की कुणाच्या तरी संगतीमध्ये गेल्याशिवाय हा परिणाम होत नाही. संगतीला एवढं महत्व आहे, संगतीमध्ये गती आहे. मग तुमची प्रगती करायची का अधोगती करायची हे संगतीवर अवलंबून आहे. संगत संतनकी करले, संगत संतनकी करले, संगत संतनकी करले, संगत संतनकी करले. जनमत स्वार्थक तू करले, जनमत स्वार्थक तू करले, संगत संतनकी करले, संगत संतनकी आता संगतीचे 3 प्रकार पडतात. जीवाने जीवाशी केलेली संगत, जीवाने जडाशी केलेली संगत आणि जीवाने शिवाशी केलेली संगत. मग काय महाराज, जीवाने जीवाची संगत जर केली तर त्याच्यामध्ये फजिती आहे, दुःख आहे. मग जीवाने जर जडाची संगत केली तर नक्कीच तुमची फजिती होणार. पण जीवाने शिवाची संगत केली, परमात्म्याची संगत केली तर तुमच्यामध्ये प्रगती तयार होते, तुमच्या जीवनामध्ये उत्पत्ती तयार होते. तर अशा या 3 संगती तुम्हाला सांगतो. आता जीवाने जीवाची संगती, आता मी मानवाने मानवाची संगती केली, या जीवनामध्ये कोणी सुखी आहे का? कोणीतरी या जीवनामध्ये सुखी आहे का? बरं, सुख आहे, संसारामध्ये सुख नाही का? आहे. पण कसं आहे, समजा आपण कुठून तरी कामावून आलो, आम्ही ड्युटीहून आलो, बायकोनं न मागता पाणी दिलं, सुख आहे. साखर खाल्ली, सुख आहे. पोरानं आजीला आजी आजी म्हणलं, सुख आहे. पण साखर जर तुम्ही जास्त खाल्ली तर तुम्हाला डायबिटीज होण्याची शक्यता आहे. आणि बायको प्रत्येक वेळेला पाणी देईल याची काही गॅरंटी नाही, काही वचकन धावन त्याची काही सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, आजीला नातू 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 आजी आजी म्हणणारा नातू काही दिवस तुम्हाला खेळगी म्हणन त्याचं काही सांगता येत नाही. कारण या संसारामध्ये सुख आहे पण क्षणिक आहे. या कलियुगामध्ये हा नियमच आहे. या कलियुगामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी संसारिक जीवनामध्ये मिळतील त्या क्षणिक सुखाच्या आहेत. मग तुम्हाला जन्मोजन्मीचं सुख पाहिजे असेल तर तुम्हाला कोणाची संगत धरावी लागेल. मग तुम्ही जर जडाच्या संगतीला गेले, आता या संसारिक जीवनामध्ये तर प्रत्येकाला दुःखच आहे. किती दुःख आहे आपल्याला. समजा जन्माला आलो, गर्भवासाचं दुःख आहे. गर्भवास झाल्याच्या नंतर गर्भवासाचं दुःख आहे. गर्भवास झाल्याच्या नंतर तुम्ही मोठे जन्माला आलात जन्माला, ते दुःख आहे. शाळेत गेला त्याचं टेन्शन, उद्या नोकरी लागेल का नाही. बरं, लागली नोकरी, बायको भेटेल का नाही याचं टेन्शन. भेटली बायको, ती चांगली निघेल का नाही याचं टेन्शन. बरं, बायको चांगली निघली, बायको चांगली निघल्याच्या नंतर तुम्हाला पोरं होतील का नाही याचं टेन्शन. बरं, झाले पोरं, ती पोरं चांगली निघतील का नाही याचं टेन्शन. तुम्हाला पोरं चांगले निघाले, तुम्हाला चांगलं सगळं झालं, मग त्या पोरांचे लग्न होतील का नाही त्याचं टेन्शन. बरं, झालं पोरांचं लग्न, सुना चांगल्या निघतील का नाही टेन्शन. आणि हे जर भारोड मी आता पार लगेच संध्याकाळपर्यंत सकाळपर्यंत जरी चालू ठेवलं तरी संपणार नाही. कारण आपल्याला त्या जगामध्ये सुखी माणूस नाही. बरं, तुम्हाला सुख प्राप्त होतं का मग संसारामध्ये? तुम्हाला असं आहे का कोणी की बाबा एखाद्या मामावली आहे की शंभूराज आपल्या शिवाकडे आली, बाबा माझ्या घरात खूप मोठं सुख आहे तर माझ्याच घरात आता दुःख येऊ दे, मी तुला 5 नारळ फोडते, असं कोणी आहे तुमच्यापैकी? हात वर करा. आपण त्या माऊलीच्या शंभू महाराजाच्या पुढे पुतळा बांधू. आहे कोणी की बाबा माझ्या जीवनामध्ये मला दुःख येऊ दे? आहे कोणी? नाही. पण आपल्याला सुख पाहिजे. मग सुखाची प्राप्ती करण्याकरिता आपण काय करायला पाहिजे? आपण जीवाच्या संगतीमध्ये अडकत बसलो. आपल्याला आपल्यात एकमेकांना आपल्याला वाटतं हा सुखी असेल, तो सुखी असेल. पण हे कलियुगामध्ये ह्या गोष्टी घडतात. कारण या गोष्टीमध्ये काय होतं, आपल्याला मनाची समाधानी नाही. शेजाऱ्यानं घर बांधलं, मा घर काही होईल. शेजाऱ्यानं गाडी घेतली, मला गाडी काही येईल. शेजाऱ्याच्या पोराचं लग्न झालं, महापोराचं काही होईल. पण या सगळ्या गोष्टीच्या गुरफडून माणूस एवढा गुरफडून जातो की त्याला सुख कशाला हेच कळायचं पत्ता लागत नाही.
गुण गुण चांगले असते का लग्न होतं, गुण गायले की लग्न थांबतं. मग कोणाचं कसंही थांबतं. त्यांच्याकडे चांगला गुण आहे. आता हा जर रोडचा डांबरीवरचा रोड असता, रस्ता असता, तो तिकडून पडणारा असता, तर हे गुण चांगले नाही. या गुणाला लग्न होतं. मग हा गुण असो, मृदंगाचा गुण असो, तबल्याचा असो, टाळीचा असो, मृदंग टाळीचा असो या ना त्या सगळ्या त्याच्यामध्ये जेव्हा गुण पडतो तेव्हा लग्न होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. तर या जीवनामध्ये तुम्हाला या जीवानेच जर जीवाची संगत केली तर तुम्हाला दुःखच प्राप्त होतं. पण तुम्ही आता समजा जीवाने जडाची संगत केली. जड म्हणजे काय, तर ज्या गोष्टी नको असतात त्याच्यामध्ये माणूस गुरफडून जातो. आपल्याला काहीच त्याच्यातून देणं घेणं नसतं. पण तुमची फजिती कशी होती, एक माणूस होता आणि चांगल्या कामाला काम करत होता कंपनीमध्ये. योगायोगाने त्याची कंपनी बंद पडली. बंद पडल्याच्या नंतर बायको म्हणे हे आणा ते आणा, कारण संसारात लागलं की आणा चालू होतो. साखर संपली आणा, चहा पावडर संपली, हे संपलं ते संपलं. मग तो एवढा कावल्याच्या नंतर त्यानं काहीतरी उद्योगधंदा स्वतःचा चालू करा म्हणून एक विचार केला. बरं काय करावा, त्याला समजलं नाही काय करावा असं गावाच्या बाजूला फिरत होता. आणि गावामध्ये एक देशी दारूचं दुकान होतं आणि त्या दुकानाच्या आजूबाजूला मस्त दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या. त्याने त्या काचेच्या बाटल्या उचलल्या, घरी आणल्या. 1 रुपया खर्च झाला नाही त्याचा. घरी आणल्या, थोडंसं डोकं वापरलं, त्याचे तुकडे केले आणि त्या तुकड्यापासून सुंदर घरं बनवले. बघा पहिले आपल्या वॉशिंग मशीन मध्ये असे काचाची घरं यायची विकायला शो म्हणून, तर तसे घरं बनवले आणि त्याने तो व्यापार चालू केला. पहिल्या दिवशी 2 घरं बनवले. तो घेऊन गेला, बाजारात गेला, त्याला चांगली किंमत भेटली. 20, 50, 100 रुपयाला काय ते घरं गेले, त्याला उत्पन्न आलं फुकटचं. मग त्यानं तो धंदा चालू केला. त्याला वाटलं या धंद्यात मजा आहे. काय 2 तास शेला बांधायचा, 2 तास बडबड करायची, पैसा येतो, सगळ्या गोष्टी होता, मान सन्मान होतो. मग ह्या गोष्टी त्याने तो धंदा चालू केला. चालू केल्याच्या नंतर त्यानं दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या गावातले दुकानं हुडकले आणि ते दुकानं हुडकायला काही वेळ लागत नाही. कोणी सांगतं त्या दुकानाचा पत्ता. तुम्ही जर एखाद्याला विचारलं ना की महाराज मंडप कुठं आहे, मंदिर कुठं आहे, नाही सांगणार लोक. पण ते नमुने असे असतात की त्यांच्या त्या इशाऱ्यावर माणसाला कळतं कुणीकडे आहे. आणि काळी पांढरी पाटी असते कुठे कोणाला कळती. मग अडाणी असो, शिकलेला असो, काळी पांढरी पाटी कोणी वाचतं. काळी पांढरी दिसलं की समजायचं तुमचं मुक्काम आला तिथं. विठाला मग तो त्यानं आणखी बाटल्या गोळा केला. त्याचे पहिल्या दिवशी 2 घरं बनवले, दुसऱ्या दिवशी 5 बनवले. गेला वाशिमला केला. आता माळेगावातल्या काही लोकांनी शोच्या वस्तू घेतल्या, ते 50-100 रुपये भेटले. आता वाशिमला गेला. वाशिमला त्याच घराची किंमत 100 रुपये लागली, त्याला 500 रुपये नफा झाला. असं करता करता तो त्याने बिझनेस वाढवत गेल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात आलं की वाशिमपेक्षा आपण संभाजीनगरला जाऊ. मग तेव्हा काय असं वाहनाचं साधनं नव्हते. मग त्यानं काय केलं, ते 5-25 घरं बनवले, एका थैलीमध्ये भरले आणि तो निघाला. बायकोनं त्याला स्वयंपाक करून दिला, पाण्याच्या बाटल्या घेतल्या, सगळं ओके मध्ये करून दिलं आणि तो निघाला. निघत असताना आता संभाजीनगर लांब आहे, त्याला रस्त्यात ते थोडंसं मुक्काम घ्यायचा हे झाला. पण त्याच्या डोक्यामध्ये असे काही विचार आले की आज आपल्याला 500 येतील, संभाजीनगरला 200-250 रुपये भाव भेटेल, म्हणजे 25 घराचा आता हिशोब करा, 5-25 हजार रुपये येतील. आपण असं करू, तसं करू, हे करू, ते करू. आणि मग तो विचारामध्ये तो असं चालत होता. त्याला थोडंसं आराम करायचं वाटलं. मग त्यानं ते पातेलं आपल्या साईडला ठेवलं, बसला मस्त निवांत, जेवण केलं, त्यानं पाणी पिऊन घेतलं. पाणी पिऊन घेतलं आणि जोडाच्या खांबाला आता झोपून नाही दाखवत, पण त्या झाडाला असं खेटून आपलं झोपायचं, विश्रांती घेण्याचं थोडंसं चालू केलं. मस्त असं मोठं पिंपळाचं झाड होतं, त्याला पाठ लावली आणि ते साईडला ठेवलं. त्यानं ते काचाचे घर विचार करू लागला की आता 25 हजार आले की आपण एखादी टीव्ही घेऊ, घरात लावू, मस्त टीव्ही पाहू, सोफा घेऊ, सोफ्यावर बसू आणि बसता बसता बायकोला आवाज देऊ, अहो पाणी घेऊन ये. मग त्याच्या डोक्यात आलं आपली बायको ऐकणार इथली नाही. मग तिने जर बाटली, पाणी नाही, गिलास धरून दिला तर अशी तिच्यावर लात घालू तर लात त्याला झोपत मारली. मग लात तर मारली, ती लात कशावर बसली, त्याच्या काचाच्या घरावर बसली. सगळ्या घराचा चुरडा. झोप झाली
गडी उठला, पाहतो तर घराचा चुराडा झाला. म्हणजे त्यानं मनात काय विचार केला की आपण असं करू, हे कल्पनेमध्ये गुरफटला. मग कल्पनेमध्ये गुरफटल्यानंतर त्याला ते जडाचं, त्याला जर त्यानं त्या गोष्टी केल्या नसत्या तर त्याला ते घराची किंमत भेटली असती, त्याच्याकडून पैसा येणार, त्यानं कसं वापरायचं ते वापरला. पण त्यानं तो कल्पनेच्या बाधेमध्ये अडकला आणि अडकत असताना या जडाच्या मग त्याची फजिती होती. म्हणून माणसाच्या या जगाच्या संगतीमध्ये तुमची फजिती होती. संगत मत करना खोटी, दुनिया उलटी है झूठी. 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 दुनिया उलटी है झूठी. दुनिया उलटी है झूठी. दुनिया उलटी है झूठी. संगत मत करना खोटी, दुनिया उलटी है झूठी. संगत मत करना खोटी, दुनिया उलटी है मग त्याने त्या जडाची सुरुवात केली आणि या जडाच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर त्याला दुःख फजिती झाली. दुसरं एक होतं, राजाच्या बायकोला असह्य व्याधी झाली होती आणि राजानं असं फरमान काढलं की बाबा जो कोणी जिवंत कावळा पकडून देईल त्याला मी 10,000 रुपये बक्षीस देईल. मग सगळे त्याचे सेवक कावळा हुडकत बसले. हुडकत असताना एका नदी किनाऱ्यावर गेले, चंद्रभागेच्या घाटावर गेले. तिथे एक भिकारी भीक मागत होता. भीक मागत असताना त्या भिकाऱ्याच्या ताटामध्ये काही धान्य पडलेलं होतं. आता आंधळं होतं, पण आंधळ्याच्या ताटामध्ये काही दाग पडलेलं होतं आणि हे कावळा कोणाला सापडलं का महाराज? असं सामान्य माणसाने जर कावळा पकडा गेलं तर नाही येत. मग कावळा पकडत, पण त्या आंधळ्याला एक झालं, विषय काय झाला, त्याच्या ताटात जे काही धान्य पडलेलं होतं ते खाण्याकरिता तो कावळा आला. कावळा आल्याच्या नंतर त्यांना अशी अचानक तो टाळे वाजत होता भीक मागण्यासाठी, पण त्या टाळीमध्ये तो कावळा घावल्याच्या नंतर हे डोळे असलेलं काय म्हणतो कावळ्या त्या आंधळ्याला, आंधळ्या त्या ताटात काय तुला माहित आहे का, त्या हातात काय आहे? ते म्हणतो बाबा मला तर डोळे नाही, पण तू डोळ्याने दिसणार आहे, तुला ते कळायला पाहिजे. तो म्हणतो तुझ्या हातात कावळा आहे. बरं ठीक आहे, मग तो कावळा मला दे. का तर मला तुला मी त्याचे काय पैसे देईन. किती देशील? 2,000 देईन. आता कावळ्याला काय माहित होतं याची किंमत किती आहे कशाची, पण यांना माहित होती 10,000ची किंमत आहे. हा म्हणे तुला मी 5,000 देईन, 5,000 देईन, तुला मी 10,000 देईन. शेवटी तो आंधळा त्याला कावळा द्यायला तयार झाला. पण त्या आंधळ्याच्या मनात आलं की 10,000 आपण काय करायचं. मग 10,000 आपण त्या मनात त्यांच्या कल्पना चालू केल्या की 3,000 आपण आपल्या बायकोला देऊ, तिला मस्त मेकअप करायला लावू. मग त्यांना असे 3 बोट वरे केले, 2 बोटाच्या चिमटेमध्ये राहिला. बोलतो 5,000चा किराणा भरू. आणि असं केल्याच्या नंतर तो कावळा फटदिशी उडून गेला. म्हणजे जे काही जीवनामध्ये सुख प्राप्त होतं, पण या संगतीमुळे काय होतं माणसाच्या, ते सुख पण बाजूला जातं. विठाला विठाला संगतीमुळे कोणाचं चांगलं झालं. रामायणामध्ये 2 पात्र सांगतो तुम्हाला. वाल्मिक ऋषी आमच्या नारदाच्या संगतीमध्ये आला. नारदाच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर नारदाला मारण्याचा प्रयत्न वाल्मिकाने केल्याच्या नंतर नारदाने त्याला सांगितलं, उद्देश केला की बाबा तू जे हे काही पाप करतो त्याच्यामध्ये भागीदारी तुमचे घरचे लोक आहे, कोणासाठी करतो? ते मला माझ्या परिवारासाठी करतो. म्हणलं घरी जा, तुझ्या बायकाला, पोरांना, तुझ्या आईबापांना विचार की खरंच तुम्ही मी जे काही हे पाप करतो या पापामध्ये तुम्ही भागीदार आहे का. आता घरी आला, मायबापाला विचारलं की बाबा तू पाप केलं तर त्याच्यात भागीदार आहे का? नाही. बायकोला विचारलं, आता बायको तर काहीच भागीदार नसते, कारण ती अर्धगिनी आहे, तिला अर्धच पाप असतं. कसं असतं माहितीये का, मास्तरची बायको मास्तर, डॉक्टरची बायको, पोलिसाची बायको. पण एखाद्या बाई समजा पोलिसी नाही, तिच्या नवऱ्याला कोणी पोलीस म्हणतं. एखादी बाई मास्तर नाही, तिच्या नवऱ्याला मास्तर म्हणतं. बरं एखादी बाई नर्स आहे, तिच्या नवऱ्याला काय म्हणायचं? तर असे नरसाळे आहेत. हे नरसाळे म्हणजे बाईला जे काही आहे, आपण जे पाप करतो त्याच्यामध्ये बाई भागीदार नाही होतो. बाईनं जर पाप केलं तर त्याला भागीदार माणूस होतो. ठीक आहे. विठाल 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 स्त्रियेचे
नारदाला शरण दिले की सांगितलं की नारद मुनी खरंच माझ्या जीवनातून चूक झालं. मग ती नारदाची संगत मिळाल्यामुळं त्या कोळी समाजाच्या नारदाच्या वाल्मिकाचं किती पुण्य झालं. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, कोळ्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाने, केले रामायण रामाने, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, कोळ्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण संगती चांगल्याच्या संगतीमध्ये आला तर माझ्या प्रभू रामचंद्राला अवतार घ्यायचं काम पडलं. एक क्षणभर सुद्धा इकडे तिकडे करताना आलं काय तर रामायणात जसं लिहिलं तसं त्यांना वागायचं काम पडलं. कोणाची संगत लाभली तर चांगल्याची संगत लाभली तर माणसाच्या जीवनामध्ये कितीतरी सुख प्राप्त होतं. कोळीयाची कीर्ती किती गहन झाली, त्याला रामायण करायचं भाग्य लाभलं आणि देवाला त्याच्यासाठी अवतार घ्यावा लागला. त्याच रामायणामध्ये दुसरं पात्र आहे माता कैकेयी. तुमच्या गावात आहे का कोणी कैकेयी? एखादी असेल कीर्तनाला नसते असं इथं बसल्यापैकी कोणाचं नाव आहे कैकेयी? का नाही कैकेयी नाव? कैकेयी नाव का नाही? एखादी असेल गावात कीर्तनाला आली नसेल तशी नाही. बरं मग आता कौशल्य आहे, कौशल्य आहे, सुमित्र आहे. मग एकाच राज्याच्या 3 पत्नी, मग कैकेयी का नाही? मग कैकेयीने कोणाच्या मंथरेच्या संगतीला गेली होती. बरं कैकेयी आहेत, तुमच्यात बसलेल्या पण काही कैकेयी असते. कसं आहे, रामाची शाखा आहे, कृष्णाची शाखा आहे, दशरथाची शाखा आहे, कौशल्याची शाखा आहे, सुमित्रेची शाखा आहे. मग कौशल्याची शाखा कुठे जाईल? बरं रावणाची शाखा आहे. यात कलियुगामध्ये सगळ्या शाखा आहेत महाराज. मग कैकेयी कशी ओळखायची? तर कैकेयी ओळखायची काही लक्षणं असतात. त्या कैकेयीना 11 वर्ष, त्यांना 11,000 वर्ष मूलबाळ नव्हतं. मग त्यांनी पुत्राला श्रेष्ठीचा एक यज्ञ केला होता. तर तो यज्ञ केल्याच्या नंतर महाराजांनी त्यांना एक गुरु महाराज प्रगट झाले आणि त्यांना एक फळ दिलं. 3 भाग केले. आता कौशल्य मोठी, कौशल्याला दिलं, सुमित्रेला दिलं. मग कौशल्याला पहिले का दिलं म्हणून या बाईनं ते खाल्लं नाही. नाहीतर त्या बाईच्या पोटी आमच्या हनुमान येणार होते त्यांच्या पोटीला, पण त्या बाईने ते खाल्लं नाही. मग तिकडून घाल आली, त्या घालीन ते उचलून घेऊन गेले. मग ह्या दोघी जण शाण्या होत्या. पण त्या सुमित्रा आणि ही पहिल्यापासून अशीच होती. हिला नवऱ्याचं घेणं देणं नव्हतं. म्हणजे त्या नवऱ्याचं सुद्धा, पण नवऱ्याची सगळ्यात प्रिय बायको होती, दशरथ राजाची सगळ्यात प्रिय बायको होती कैकेयी. मग ह्या दोघी समजदार होत्या. या बायाने दोघींनी थोडंसं अर्ध त्याला दिलं. मग या कौशल्य माताला झाले प्रभू रामचंद्र, यांना झाले लक्ष्मणजी, आणि या कैकेयीला झाले 2 भरत आणि शत्रुघ्न. मग या कैकेयीचा विषय असा असतो जी नवऱ्याचंही ऐकत नाही. नवरा जर कुठे बसला तर बाई पटकन वच करते. काय वा तुम्ही मध्ये तोंड घालता? ही कैकेयी. पण ही कैकेयी, अशा कैकेयी आहेत का नाही बरं आपल्या? मग आता तुम्हाला कळत असेल, माझं नाव कैकेयी नाही, पण मी कैकेयी वचकते. मग मी कैकेयी आहे का? ही अशा कैकेयी. पण या कैकेयीने काय केलं? मग महामुलाला काहीतरी भेटावं म्हणून प्रभू रामचंद्राला मंथरेचं ऐकून एका दाशीचं ऐकलं मला, वाईटाच्या संगतीला गेली. मग कैकेयीचं नाव सुद्धा राहिलं नाही. कैकेयीचं नाव सुद्धा राहिलं नाही. मग अशा कैकेयी या जगामध्ये भरपूर आहेत. मग या कैकेय्या, मग जीवनाचं नाव काय झालं?
दुःख काय झालं तिच्या जीवनामध्ये कुठं नावच राहिलं नाही. टपरीला नाव नाही काही काही पाणकाल आहे का कुठं नाही. तसंच आमचा रावण बाबा. काय रावण होता. रावणाची तर संपत्तीचा विचार करू नका, त्याच्या ज्ञानाचा विचार करू नका, काय काय करू नका. अनेक प्रभावी सगळ्यापेक्षा बंदीशाळेत देऊन टाकले सगळं. सोन्याची लंका होती, सोन्याची पुरी, समुद्राचा वेढा, समुदाय गाडा राक्षसाचा. एवढा मोठा राक्षसाचा समुदाय माझ्या रावणाकडे होता. पण काय केलं, त्याची दुर्बुद्धी झाली. दुर्बुद्धी झाल्याच्या नंतर त्याच्या जीवनातलं जे काही दुःख प्राप्त झालं तर या रावणाच्या या जीवनामधलं रावणाचं नाव सुद्धा राहिलं नाही. किती रावण तपस्वी होता, किती महान होता. पण या संगतीमुळं माणसाच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग या कुसंगतीमध्ये का जावं. मग वैष्णव कोणाला म्हणायचं. तुम्ही म्हणता महाराज मग तुम्ही चांगल्याच्या संगतीत जा. मग कोणाला संगत म्हणायचं. पण संघ ही वैष्णवाची जी परंपरा आहे. आदिनाथ गुरु सिद्धाचा आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा गोरक्ष वळाला गहिनी भरती. गोरक्ष प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेव चोखले. मग या ज्ञानदेवापर्यंत आलेली ही वर्षवांची परंपरा कुठून आली. शिवाकडून आली. म्हणजे साक्षात शिव वैष्णव, पहिले वैष्णव शिव, त्यांच्यापासून ही परंपरा चालत आली. मग तुम्ही आणि वैष्णव आहे का. आहे. तुम्ही सत्ययुगात होतो, द्वापारयुगात होतो, कलियुगात आहे. मग जर आपण कलियुगात आहे, कोणाच्या सानिध्यामध्ये आहेत. कलियुगात आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग परमात्मा. मग आपण पांडुरंगाचे वैष्णव आहे. पांडुरंगाच्या धर्म मंडपामध्ये बसतो. म्हणजे आपण सत्ययुगात पण होतो, बरं द्वापारयुगात होतो. सत्ययुगात आपण माकड शेनेच्या होतो, वानर शेनेच्या रूपामध्ये होतो. द्वापारयुगात गेलो तर आपण गोपाळांच्या वेळेमध्ये होतो, कृष्णासोबत होतो. मग या सगळ्या संगतीमध्ये माझ्या कृष्णाचा जर विचार केला तर कृष्ण भगवानांची संगती आलेले गोपाळ. तर गोपाळ कुठले काय होते, कसे होते, काय होते, गरीब गुरीब सगळ्यांना त्यांनी एकत्र घेतलं. आणि किती म्हणजे त्या परमात्म्याच्या संगतीत आलेल्या गोपाळाचं किती मोठं नाव असेल. म्हणजे त्यांनी असा भेदभाव नाही केला की हा लंगडा आहे, हा खुला आहे, हा गरीब आहे. सुदामाला त्यांनी सांभाळलं. या सगळ्या गोपाळाला एकत्र करून एक संघटन कौशल्य माझ्या कृष्णाकडे होतं. बरं, कृष्णाने काय काय केलं. कृष्णाने सर्वात पहिले जलशुद्धीकरण केलं. त्याच्यानंतर या राक्षसांचा नायनाट केला. आणि या सगळ्या गोष्टीचं गुण आपल्यामध्ये कसे येतील हे गोपाळाला दिलं. पण काही जणांना घेता नाही आला. हा भाग वेगळा. म्हणजे या जीवनामध्ये मग आपण मला सांगण्याचा मुद्दा की आपण द्वापारयुगात होतो. म्हणून या कलियुगामध्ये आपण परमात्म्याच्या पांडुरंगाच्या संगतीला आलो. विठ्ठल वैष्णवाची संगत काय धरायची. त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये तुम्हाला सुख प्राप्त होतं. आणि सुख प्राप्त झाल्याच्या नंतर तुमच्या जीवनातलं दुःख नायनाट होतं. सुख प्राप्त झाल्यानंतर दुःख राहत नाही. म्हणून वैष्णवाच्या संगतीमध्ये आपण गेलो पाहिजे. मग काय होतं. वैष्णवाच्या संगतीत गेलो, आपल्याला नाचायला भेटतं, गायला भेटतं आणि आपल्या आनंदाच्या छंदामध्ये. कारण डोंबाऱ्याच्या माकडाच्या खेळासारखं आपण जीवन जगत नाही. आपल्या आनंदाच्या मनामध्ये आपल्याला छंद, आपल्या स्वतःचे छंद जोपासण्याचं स्वातंत्र्य भेटतं. मग कोणाला कशाचा छंद, कोणाला गायछापचा छंद, कोणाला कशाचा छंद, कोणाला बाईचा छंद. म्हणजे हे सगळे छंद तुमचे छंद सांगावा हा मला नाही छंद. म्हणून मी तुमचे छंद सांगत नाही. तर कोणाला कशाचे छंद असतात. मग या छंदामध्ये अडकून न पडता आपण या छंदातून बाहेर निघण्याकरिता आपल्याला सत्संगत घडणं महत्वाचे आहे. मग सत्संगती घडण्याकरिता आपल्याला काय करायचं. आपल्याला लाज सोडून द्यायची. आता इथे यायसाठी जर मी आता लाजलो असतो की बाबा मी पोलीस आहे, मी इथे कीर्तनाच्या सेवेमध्ये कसं येऊ. मग ह्या लाजेमध्ये माणसाला काय होतं. आणि या लाजेमुळे माणसात 4-5-10 वर्ष मी ढकललं पुढे. कीर्तन परंपरा माझ्याकडे बऱ्याच दिवसाची आली. कारण लहानपणापासून शाकाहारीमध्ये राहिलेलो आहे. पण हे या लाजेमुळं विचार करत होतो की कसं करू काय म्हणतील लोक. मग जेव्हा दृष्टांत झाला की नाही खरंच या लाजेला दूर केल्याशिवाय जमणार नाही.
बरं ही गादी कोणाची आहे? हे कोणाचं आहे? आता कोणाचं आहे? हा? नारदाचं नाही, ते नारदाचं आहे. पण नारदाला एक शाप होता मारा. नारद अर्धा तासच एका जागेत थांबत होते ना. अर्धा तासात काय होतं कीर्तनाचं? मग हे नारदाचं आहे, नारदाचा विना आहे. पण ही नामदेव महाराजांनी चालू केलेली 2 तासाची परंपरा आहे. मग ही गादी कोणाची आहे? नामदेवाची. मग हे नामदेवाच्या गादीवरून बोलण्याचा मान. मग संतांची जेव्हा संगत लाभेल. आता मी जर म्हण, आता माझ्याकडे एवढे नमुने असतात महाराज, जे तुम्ही सगळ्यांनी टाकून दिलेले असतात ते आम्ही सांभाळतो. कारण घ्यायला देणारी पब्लिक कोण आहे? टाकून दिलेले सगळे काही ना काहीतरी घडून आलेले. आणि त्या येड्याचा बाजार सांभाळता मी काही येडा झालो हे मला कळलं नाही. झालो कशात झालो तर संप्रदायामध्ये झालो. काय असतं तुमच्यामध्ये संप्रदायाची जर ताकद एवढी आहे महाराज की तुम्ही कुठे कशातही बसा, खाणाऱ्यात बसा, पिणाऱ्यात बसा, पण तुम्हाला जर ती सवय लावून घ्यायची नसेल तर तुम्ही लावूच शकत नाही. किती लोक डिपार्टमेंट तुम्हाला माहित असतं कशा प्रकारचं असतं. मला किती प्रकारच्या वेगवेगळ्या कारणाने त्या लोकांनी प्रयत्न केला, पण नाही. मी माझ्या परमात्म्याशी एकनिष्ठ आहे, माझ्या परमात्म्याशी मी एकनिष्ठच राहणार. माझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. ह्या गोष्टी जोपर्यंत आपण करत नाही मग काय करायचं? याच्यामध्ये येण्याकरिता काय करायचं? लाज सोडून द्यायची. मग आपली लाज, हे लोक एवढे नालायक असतात. एखादं चांगलं पोरग जर एखादं निघलं, बाबा मारुतीच्या पायावर तांब्या घेऊन निघालं तर बाप्पा आता लय देव देव करायला लागला. हे आपल्या लोकांची भावना. आता आता मी कीर्तन करायला लावलं, 2-4 कीर्तन केले गावाकडं, बाप्पा आता लयच कीर्तनाकडे लागला. म्हणजे या लाजला, ह्या शंका, ह्या जर गोष्टी आपण विचारात घेत बसलो तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होणारच नाही. म्हणून ही लाज पहिले सोडून द्या. लाज सोडून दिल्याच्या नंतर आता एखाद्या डंगऱ्या म्हाताऱ्याने, समजा एखादा जुनाट म्हातारा आहे, त्याने हेच करायला पाहिजेत का? हे कोण करायला पाहिजेत? तर ना भाग्यवंत नटे हरिकीर्तनात भाग्यवंत फुल करायची काय उपयोग आहे का? मग इथे येणारी मंडळी कशी पाहिजेत? आता हे महाराज तरुण आहेत, हे या संप्रदायामध्ये आले, त्याच्या जीवनाचं सोनच झालं. आता एखादं म्हातारं फार गडगड झालं ना, हात धड ना पाय धड ना वाणी धड, मग त्याला इथं ज्ञान देऊन काय फायदा आहे? कीर्तनामध्ये तरुणांनी यायला पाहिजे. आता हे बालबच्ची मंडळी आहे, ही वाया जाईल. कोणाच्या संस्थेत घ्या मला? बाबांच्या संस्थेत. बाबासाठी एकदा काय होत्या. म्हणजे असे लोक आपल्याला या संगतीमध्ये जर आपण टाकले तर ही लोक वाया जातील. कशाला वाया जातील? कशाला वाईट संगतीला जातील? या बालपणामध्ये त्यांच्या मनावर जर जे काही प्रतिबिंब रिजवलं जातं आणि आपल्या धर्मामध्ये ह्याच गोष्टी कमी होत चालल्या. कारण आपल्याला ह्या लाजेमुळे काय होतं महाराज, आपण कसं करावा, काय करावा, बरं याच्यामध्ये नुकसान कोणाचं आहे? मग उद्या म्हणायचं महापर्ग खराब निघलं, आता पहिलेच त्याला चांगलं शिकवलं नाही तर खराब निघण्याचा प्रकारच नाही. जसं बी तसं फळ. मग तुम्ही जर बीच नालायक टाकलं. आता एक जण होतं महाराज, पंढरपूरला गेलं आणि तिथं खारे शेंगदाणे भेटत होते. का हे खारे शेंगदाणे कशी? तुम्हाला आम्ही भाजले, मीठ लावलं. बरोबर, ठीक आहे. मग हे तर आम्ही आमच्या शेतात उगवतो. मग हे घरी आलं, आता याला वाटलं आपलं भाजून शेंगदाणे करण्यापेक्षा याने ते शेंगदाणे भाजले, वावरात म्हणून करणे केली भाजलेल्या शेंगदाणे. असं पीक आलं म्हणतात जोमदार, डायरेक्ट खरमुळे लागतील. मग भाजलेल्या खरमुळेला शेंगदाणे लागणार नाही. तसं तुम्ही किती भाजलेला आहे, पिकलेल्या शेंगदाणे कडूपणा गेले, तुमच्या शरीराला किती भिनलं, तुम्ही किती प्रगट केलं. बापाच्या हातात असताना लेकरू कसं घडवायचं? आता समजा एखाद्या पोराला एखाद्या चुलत्यानं मारलं, ते बापाकडे आलं, बाबा
मला तुमच्या काकाने माझ्या काकाने मोठ्या काकाने मला मारलं, मग बापाने म्हणावं की बाबा तुला माझा भाऊ तसंच मारणार नाही, तो काहीतरी चुकला असेल, तो कुठेतरी पिल्ली केला असेल, कुठेतरी कट मारला असेल, कुठेतरी काहीतरी केला असेल, तर तो बाप काय म्हणतो तू घे फोरन मी घेतो फावडं. मग अशी जर आवड आपण तयार करत असेल तर आपल्या जीवनाचं प्राप्त सुख होईल, आपले लेकरं बाळा चांगले दिसतील. बापांनी कसं शिकवावं. आता माय मावड्यानं तुम्ही आहे, आता बारीक बारीक लेकरं आहेत, यांच्या मनातलं तण, तुम्ही बागायतदारणी आहे आणि बागायतदारणीने जर तुम्हाला चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर त्याच्यातलं तण काढावं लागेल. मग तण काढण्याकरिता त्याला बापाने चांगली फवारणी करावं लागेल, नाहीतर पार आल्यानं खाल्लं तर बाप फवारण्या घेऊन चालला, काय उपयोग आहे. अरे तुम्ही ज्याच्या संगतीला तुमचं पोरगं चाललं तुम्हाला कळत नाही कुठल्या संगतीला चाललं. जर ते त्याच्या अगोदरच तुम्ही त्याला रोखलं, जसं आपण आता सोयाबीन पेरतो, सोयाबीनला आपण आळ्या कधी मारायचे असतात, तो फवारा अमावस्येच्या आदल्या रात्री अंडे घालतात, मग अमावस्येच्या आदल्या रात्री मारून टाकायला फवारणा, आदल्या दिवशी मारा. पण आपण काय करतो, आळ्याचे भोकळा जेव्हा दिसले पानावर तेव्हा आपल्याला वाटतं नाही आपलं सोयाबीन खराब व्हायला लागलं, मग मारा फवारण्या. पण ते सडलेलं त्याच्या फवारणी झाली तर तुम्ही किती फवारे मारले तर ते खाल्लेलं परत येणार आहे का. तसं तुमचे लेकरं कोणाच्या संगतीत जातात, कुठे राहतात, कोणासंग राहतात, त्याचे मित्र परिवार कसा. आता नालायकाच्या संगतीत जर आपलं एक दिवस पोरगं दिसलं तर बापान त्या दिवशी त्याला हाणायला पाहिजे. आता आमचे सर आहेत, सरांच्या सान्निध्यामध्ये आलेले पोरं त्यांना कळत नाही का कोण कसं लेकरू आहे ते. प्रत्येक लेकरावर तुमचं ध्यान असतं सर. मग हे लेकरं बापाला आता या सरांजवळ असतात समजा 10 ते 12 पर्यंत, 5 पर्यंत, 5च्या नंतर 24 तास तुमच्या जवळ आहे. तुमची पोरगी कोणाच्या संगतीत जाते, तुमचा नवरा कोणाच्या संगतीत जातो. नवरा बिघडण्याचं काम काय, संगत. मग तुमचा नवरा कुठं जातो, तुमची मुलगी कुठं जाते, तुमचं पोरगं कुठं जातं हे मायबापाला कळायला नको. मग ह्या गोष्टी आपण काय करतो, टाइम गेल्यानंतर त्याला मारहाण, त्याला बोलणं, त्याला चालणं, त्याला टॉर्चर करतो. मग या आत्महत्येचं प्रमाण एवढं वाढलं महाराज. आणि सगळ्यात मोठं पाप या जगामध्ये जर कोणतं असेल तर ते आत्महत्या. माणसाच्या जीवनामध्ये किती संकट येऊ द्या पण आत्महत्या हा पर्याय नाही. मग तुम्ही माझं कीर्तन नुसतं संप्रदायाच्या गोष्टी सांगून जर तुम्ही आज कीर्तन केलं तर काय उपयोग आहे का. वेदांताची भाषा जर बोलली तर तुम्हाला कळलं नाही. वेदांताची भाषा जर तुम्हाला सांगत बसलो, आक्षेपण परिहार, निवृत्ती निवृत्ती ह्या गोष्टी जर तुम्हाला सांगत बसलो तर तुम्हाला ते कळणार नाही. काही गोष्टी अशा आहेत, माझ्या ज्ञानोबारायांनी काय केलं, मग जे गीताचं सार केलं, ज्ञानेश्वरी तुम्हाला आम्हाला समजावी म्हणून त्याचं सार केलं. हे ज्ञान लोपलं होतं. नोपले ज्ञान जगी इतने लोपलेलं ज्ञान माझ्या ज्ञानोबराने प्रगट केलं, तुमच्या समोर सादर केलं. मग त्या ज्ञानाच्या आधारावर ही परंपरा चालू झाली. मग या परंपरेचा कळस तुकोबराने केला. मग या अशा ज्ञानाच्या ज्या गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये करा. मग काय सोडा, माझा मुद्दा झाला होता लाज सोडून द्या, भय सोडून द्या. इथे आल्याच्या नंतर मला काहीतरी होईल, मी मरल. मग आता ज्याला जिथं मरायचं तिथं तो मरणारच आहे. मग तुम्ही कीर्तनाला येताना मेले तर तुमच्या भाग्य कुठेतरी तुमचं भाग्य असतं, तेव्हा तुम्ही त्या मंडपामध्ये मरतात. आता एक महाराष्ट्रामध्ये हरिभक्त कीर्तनकार होऊन गेले ताजुद्दीन बाबा. मुसलमानाच्या कुळामध्ये जन्म घेतलेल्या माणसाने हा नरदेह कीर्तन चालू असताना, चाल चालू असताना, भजन चालू असताना, नामस्मरण चालू असताना देह ठेवला. किती पवित्र झाला असेल. कारण तुकोबरायांचा देह जेवढा पवित्र झाला होता. आता तुम्हाला आम्हाला कोणी आहे का ऐकतलं की बाबा मी आता माझा देह घेऊनच जाणार आहे तिकडं, आहे का कोणी. पण माझ्या तुकोबरायांचा देह एवढा पवित्र झाला होता की तो देहासहित घेऊन जाण्याचं त्यांना भाग्य प्राप्त झालं. आणि विज्ञानाला सुद्धा लाजवेल अशी गोष्ट माझ्या संप्रदायाने केली. या विज्ञानालाही लाजवेल, विज्ञान कितीही पुढे जाऊ द्या पण आपलं जे काही आहे ते आपलं आपण जपून ठेवायला पाहिजे. हा मुसलमानाचं
4 वर्षाचं पोरगा असू द्या, 5 वर्षाचा असू द्या, रोज मस्जिदीत जाईल, भले शुक्रवारी जाईल, पण त्यांचा जुम्मा ते पूर्ण करतील, अल्लाहू अकबर करतील. आणि आपल्याला इथे यायचं म्हणलं, आता अर्ध्या मंडळात माळेगाव एवढेच लोक आहेत का माळेगावात? त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त चेहरे मला परगावचे दिसतात. काय करतात? आपल्याला वाटतं कीर्तन. आता इथे जेवण आहेत ना, जेवलं खाल्लं, घरी जाऊन झोपलं. बायको म्हणते अहो चला ना कीर्तन आलं. ते बाजून पडलं म्हणतं अहो निखळ छंद ऐकू यायला लागलं इथं महाराजांचं बोलणं. काय यायला लागलं? तिथंच पडल्या. तर ते कही काय होतं बरं, कीर्तनाला आल्यानंतर तुमचं काही नुकसान होतं का? एक असाच नमुना होता, कीर्तनाला येत नव्हता. बायकोचा हट्ट. शेजाऱ्या बाजाराने म्हणलं बाबा पांडू तू इथं बसल्यापेक्षा चाल कीर्तनाला बसू. बसल्याच्या नंतर मग तो आला मंडपात येऊन झोपला. आणि त्याच गावचे सरपंच कीर्तनाला आले. मग महाराजांना म्हणलं नसतं, महाराज या आले या बसा. तेवढ्यात त्याला ते सगळं बंद झालं ना, तेवढ्यात त्याला ऐकायला गेलं, या आले बसा. बरं ते नेते मंडळीचं कसं असतं, 5-10 मिनिटं बसले, चालले त्यांचे लय कामावले, ते मग निघाल्याच्या नंतर हे सगळं मुरदून टाळा बंद झाले आणि त्याला तेवढ्याच जाग आली. आता महाराज म्हणले ठीक आहे चालले, जा. हे एवढंच ऐकलं त्याने, फक्त 2 शब्द ऐकले, आले या, बसले बसा, चालले जा. कुठलं घरी गेलं. आता ते काही कीर्तनाला जात नव्हतं, पण चोराला वाटलं आज हे कीर्तनाला गेलं. त्याच वेळेला बरोबर त्याच्या घरी चोर आल्याच्या नंतर हे कीर्तनातून गेलं. यानं कीर्तनातून काय फक्त 2च गोष्टी ऐकून गेला, आले या, बसले बसा, चालले जा. हे घरी गेलं, चोर नेमकेच आलेले होते. आता त्याला वाटलं कीर्तनात हे रमून येईल, आल्याला चुकून जाईल. चोर आले, यानं केलं सुरू, आले या, बसले बसा. चोरांनी तसंच केलं, बसले बसा. अरे यानं आपल्याला पाहिलं, मग यानं केलं. मग चोराला वाटलं आता इथे थांबून फायदा नाही, चोर निघायला लागले. हे म्हणतात चालले जा. कीर्तनात आला, फक्त 4च गोष्टी ऐकल्या. आता महाराजांचा कुळ बघू नका, महाराज कोण आहे, काय आहे, कुठून आहे, पण महाराज सांगतो. असं काय फालतू गोष्टी नाही. पिक्चरचे गाणे महाराज सांगतो का? पिक्चराचे गाणे, काही गाणे पण नाही चांगले आहेत महाराज. गाण्याचे अर्थ समजून घ्या. नशा शराब में होती तो नाचती बॉटले. नशा जर शराब मध्ये असते, तर दारू मध्ये बाटलीत जर नशा असते तर ती बाटली दुकानात नाचल्या नसत्या बाटली. पण नशा तुमच्यात आहे. किडा जे आहे ना नशेचा, आपल्यात आहे. आता काही माय मावल्याच्या अंगात येतं, फुसफुस 4-5 बाया येणार, माईचे केस सोडा. बरं केसही कुठं? पहिल्या काळात शॅम्पू बिंपू काय नव्हते, तरी असे होते. आता जे शॅम्पू आहे टेम्पो आहे, तरी बकरीच्या शक्टावानी आहे. केस किती मोठे आहेत. बरं ते सोडल्याच्या नंतर बाई अशी चोसात आली. बरं देव यांना भेटतो कुठं मला तेच कळत नाही. काही मारवाड्याच्या बाईच्या अंगात आलं नाही, कधी ब्राह्मणाच्या बाईच्या अंगात आलं नाही, आपल्याच अंगात येतं. हे 12 बरोबर हे जाती आहेत ना, त्यांच्या अंगात येतं. बरं आलं, बाईने केलं सुरू, फुसफुस. मग तिथे लगे केस सोडले फटाफट. आता बाई अशी रस्त्याने निघाली. आता नेमकं 2-4 दिवसाच्या पोरामध्ये तिथं 2-3 मिनिटापूर्वी एका पोरानं कार्यक्रम केलेला होता. ती बाई गेली, तिचा पाय भरला. आता पाय भरला, तिच्या लक्षात आलं. मग ती म्हणली काय, अरे आई त्या याच्यातच त्या दिवसमध्ये तिच्या अंगात तर आई आली होती ना, पण आईला पाय भरलेला कळाला. आई म्हणली आईचा पाय पुसा. मग तो नमुना पुढचा बसलेला एवढा भारी होता. ते म्हणला आई पन्हाळाला पुस. म्हणजे या लोकांना घेत कसं कळतं की आमचं काहीतरी भरलं. तुमच्या देवी येतात कुठून? देवी एवढं सोपं आहे का? देव अंगाचं एवढं सोपं आहे का? अहो लोकांनी आयुष्य घातलं या देवपणाला, तरी त्यांना देव भेटला नाही. तर यांना नुसती फुसफुस केलेली याच्या देव येतो. बरं यांना नवरा समजत नाही, नवरा पाया पडतो. आता नवऱ्यानं कुठं बाईच्या पाया पडतात, तर देव एक प्रगट होतो या बायाला. अशा विठ्ठल. बरं मग आता लाज सोडली, भय सोडलं, मग अजून काय सोडायचं मला? तर शंका सोडायची. मग शंका कोणती शंका? 2 मित्र रस्त्यानं चालले होते.
आणि चालता 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 आता त्याच गोष्टीनं त्याचा पाय भागला. आता एक दुसरा काही ते शाणा होता ना, तो म्हणे बाबा आपण घरी गेल्यावर 2 बाटल्या पाणी टाकून धुवून टाकू, अंधाराचा कार्यक्रम. हे म्हणे नाही, मला आत्ताच पाहायचं म्हणता म्हणता यांना हात घातला. आता याच्या हातात काही गरज होती का शंका घ्यायची? बाबा रस्त्यावर चाललो आपण जाऊ. मग ह्या गोष्टी जर तुम्ही सोडल्या तर काय प्राप्त होईल तुम्हाला? मान सांग, तुकोबरा सांगतात पहिल्या चरणामध्ये, वैष्णवा संगती गोष्ट सोडायची आपल्याला, कोणता मान सोडायचा. पण किती मान असावा माणसाला? ठीक आहे, तर मी या नारळाच्या गायतीवर उभा, मला 2 मिनिटाचा मान दिला आणि मला जर असं रस्त्यानं केलं तर महाराज 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 म्हणतो गेले तुम्ही, तर कसं जमत? त्याला लिमिट असतं. आपल्याला मान भेटतो, जिथे भेटतो तिथे घ्यायचा, विषय सोडून द्यायचा. आता मी जर समजा मानच घेत बसलो तर मला नोकरी करायचं कामच नाही. लोक येतात आता पाय पडत बसतील. तर मान घ्या. दोन्ही वाई होते. एक होता पोरीचा बाप, एक होता पोराचा बाप. आता पोराच्या वाट्याला मान असतो. मग हे दोघं एका पाहुण्याच्या घरी गेले, त्याच्या दुसऱ्या पोराला पोरगी पाहायला गेले. मग गेल्याच्या नंतर एक होता पोराचा बाप होता आणि एक पोरीचा बाप होता. मग हे दोघं इवाई गेले आणि मग तिथे गेल्याच्या नंतर ते काय करायचे, पाहुण्याने पाठ दिला. हा पोरीवाला म्हणला महाराज तुम्ही पोराचे वडील आहे, तुम्ही पुढे व्हा. हा म्हणला नाही तुम्ही पुढे व्हा, तुम्ही वयानं मोठे आहे, तुम्ही पुढे व्हा. असं करता करता ते कसं तरी त्यांनी पाय धुतले, आतमध्ये गेले. घरात बसल्याच्या नंतर त्या पाहुण्याने चहा आणला. हे म्हणे नाही हे वयानं मोठे त्यांना द्या. ते म्हणे नाही हे मानानं मोठे पोराचे बाबा यांना द्या. बरं घेतला इकडून तिकडून चहा. जेवणाला आलं, नाही यांना पहिले वाढा. मग असं करत 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 त्यांनी पार एसटीपर्यंत जाईपर्यंत ते सुरू त्यांचं, तुम्ही पोराचे बाप आहे, तुम्ही पोरीचे बाप. असं करता 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 शेवटी एसटीत गेले. एसटीत गेल्याच्या नंतर तिकीट घ्यायचा विषय चालला. मग नाही ते तिकीट कंडक्टरला काय म्हणले, हे पोराचा बाबा याला द्या. ते म्हणे नाही हे पोरीचा जरी बाप असला तरी मापेक्षा मोठा याचं पहिले घ्या. आता हे करण्यात त्यांनी तिकीटच नाही फाडलं. गाडी चेकिंग झाली. चेकिंग झाल्याच्या नंतर त्यांना खाली उतरवलं. हे म्हणे पोराचा बाप आहे त्याला खाली उतरवा. हे म्हणे ना हे मापेक्षा मोठा याला खाली उतरवा. असं करता करता ते खाली उतरत ना, कोणीच उतरवणं खाली. मग शेवटी बोलायचं काम पडलं आम्हाला. आले आता आमच्याकडे आल्याच्या नंतर आम्ही काय मुख्य बसतो का, मग ते पोराचा बाप आहे का पोरीचा बाप आहे आम्हाला काय घेऊन नाही. आमच्याकडे आला की फटका बसला. विठ्ठल विठ्ठल. मग त्यांची काय होती, या गोष्टी ह्या ज्या गोष्टी नॉर्मल आहेत, पण याने फजिती होती जीवनाची. मग या फजितीच्या नादामध्ये आपण आपलं सुख प्राप्त झालेलं ते विसरून जातो. मग या सुखाकरिता आपल्याला काय करायचं, जर आपल्याला सुखच पाहिजेत असेल तर वैष्णवाची संगत आपल्याला पाहिजे. वैष्णवाची संगत प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्याला सुखही प्राप्त होतं आणि आपल्या या काम क्रोध जे काही ह्या गोष्टी आपल्यामध्ये असतात त्याही निघून जातात. मग गेल्याच्या नंतर लाज भय शंका दुरावीला मान याच्या व्यतिरिक्त कुठलंच साधन तुम्ही करू नका. फक्त ह्या गोष्टी करा आणि तुमच्या जीवनाचं सोनं करा. बरं हे सोनं केल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल, तुम्हाला पांडुरंगाची परमात्म्याची प्राप्ती होईल आणि तुमचा जो काही उदरनिर्वाह आहे योगक्षेम हा पंढरीचा पांडुरंग परमात्मा चालवेल. म्हणून तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये विनंती करतात,
तुका म्हणे आता आपुल्या सायाचे तुका म्हणे आता आपुल्या सायाचे तुका म्हणे तुका म्हणे आता आपुल्या सायाचे तुका म्हणे आता आपुल्या सायाचे तुका म्हणे जगदीशे सांभाळावे जगदीशे सांभाळावे सांभाळावे काय नाच उडे हे आपुली छंदे काय नाच उडे आपुली छंदे
गणपतांनाच करतात. मला एकदा प्रेमाने भजन करू. विठोबा रखुमाई 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 विठोबा सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की चांगल्याच्या संगतीमध्ये जा. माझ्या तरुणांना एक विनंती आहे की सुदृढ शरीर बनवा, व्यायाम करा. प्रत्येक आपली जर धनसंपदा शरीराची उत्कृष्ट राहिली तर तुमच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. म्हणून तुम्ही ताकदवर व्हा. आता एक विषय असा होतो, आता मी एकदा जेजुरीला गेलो महाराज. जेजुरीच्या गेल्याच्या नंतर दर्शन झालं, सगळं झालं आणि पायऱ्यावर बसलो खाली येऊन. जरासा बसल्याच्या नंतर असं वाटलं तिथं एक नवीन पद्धत आहे, तिथं जुनी पद्धत आहे का नवीन आहे, पण आपली बायको 5 पायऱ्या उचलून घेऊन जायची डोक्यावर. आता मान लग्न झालं, मी टुकमुक त्यांच्याकडे पाहायला लागलो की कसं करतात, म्हणजे उद्या जर झालं तर बाबा आपल्याला ही पद्धत यायला पाहिजे. असं करत 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 मग मी तिथं बघत बसलो. बघता बघता एक 35-55 जोडपं आलं. नवऱ्याचं वजन होतं 35, बायको होती 55ची. त्या बिचाराला काही भेटत नव्हती का काय माहिती, त्यांना आणली. आणल्याच्या नंतर तिथे काही टवाळखोर पोरं असतात महाराज. जर तुम्ही बायको नाही उचलली तर तुम्हाला 200-300 रुपये फाईन आहे तिथं, म्हणजे ते पोरं घेतात, ते टवाळ पोरं. पण आता हे आल्याच्या नंतर मी पाहत होतो की नेमकं हा काय करतो. आता मला माहित होतं या रामाला हे धनुष्य म्हणून काय उचलत नाही, पण मी त्या कुतूहलाने पाहत होतो की जर नशिबाला अशी भेटली तर आपल्याला उचलता कशी टेक्निक शिकत होतो. आणि शिकत असताना मग त्या गड्याला प्रयत्न केला. ते 4-5 पोरं आले, म्हणे बाबा तू जर नाही उचलली तर तुला 500 रुपये द्यायला. आता ह्याला म्हटलं आता 5 पायऱ्यासाठी 500 घालण्यापेक्षा करू प्रयत्न. आगडी बसला, खाली बसला, ते बोजा तिच्या पकडली बसला. बसल्याच्या नंतर उठता टर्क नावात झाला. त्याची पॅन्ट एवढी फाटली होती. ते मी पाहिल्याच्या नंतर तर वाटलं आता काहीतरी करू प्रयत्न. उठला, कसा तरी उठला. मग एक गाणं आठवलं, काय होता असं तू, काय झालाशी तू. अरे कुठं आपण, शिवराजे मावळे कुठं, ज्ञानोबा तुकोबराय कुठं, आणि हा गडी कुठं. यानं ते कसा तरी भुजा उचलला. 2 पायऱ्या गेला. 2 पायऱ्या गेल्याच्या नंतर त्याच्याकडून ते भार सरणार, त्यानं 2 पायऱ्यावर टाकून दिला. टाकल्याच्या नंतर असा पोटाला हात लावून बसला. आता मी उठलो, म्हणलं त्याला आपण एवढ्या वेळ तर याला मदत नाही केली, आता जरा करू. गेलो जवळ, बघतो, म्हणलं पोटाला काय हात लावला. ते म्हणलं महाराज आता माहे कपडे तर तसे नसतात, मी माझ्या फॉर्मल ड्रेसमध्ये होतो. ते म्हणलं साहेब पोटातले आतडे कुठे गेले हेच पत्ता लागत नाही. मग असे जर बोल सुचलायचं तुम्हाला जीवनात काम पडत असेल तर मग तुमचे शरीर कशासाठी. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, हे आपल्याला धर्मग्रंथ तर वाचायचे पण आपलं शरीर कसं तंदुरुस्त राहील याच्याकडे ध्यान द्या. विठाला म्युझिक वेळ तर झालेले, आभाळ पण आलेलं मोसम आहे. तर आता घ्यायचं का पुढे तर अशा गोष्टी आपल्याला तरुणांना माझी एवढीच विनंती आहे की तंदुरुस्त राहा. आणि असे बोध उचलायचे जर जीवनात प्रसंग आला तर नक्कीच उचला, कारण त्याच्यामुळं लोक जगूच असतात. कारण हे आम्ही जे काही स्वस्त आता होतं का नाही बरं याचं टेन्शन मायबापाला काहीच नाही. मायबापाला वाटतं होईल, आज ना उद्या होईल, पण बाकी लोकांना लय मोठे टेन्शन पडलं. तुमचं काय होतं. झाला गर्क कसा व्यसना, झाला गर्क कसा व्यसना, उठ रे उठ तरुणा देहा, उठ रे उठ तरुणा देहा, उठ रे उठ तरुणा देहा. झाला गर्क कसा व्यसना, उठ रे उठ तरुणा देहा, उठ रे उठ तरुणा देहा, उठ
बंद केलं महाराज मी. कारण मी पहिल्यापासून काय झालं माहिती का, मला सवय आहे कीर्तनाच्या पुढे बसायची. आणि तो गुळ देणारा असा आपल्या इथे नव्हतं कोणी, पण गुळ देणारा एक नमुना असा होता, खाणारा होता आणि त्याची चूळ भरून तिथे बसलेला होता. त्यानं महाराजाला गुळ द्यायचा म्हणून असं बोट घातलं, बाजूला फेकलं, तेच खडा उचलला आणि ते ठेवला. म्हणून मी आता 3-4 वेळा इथे खडे आले, पण मी ते काय नियोजन वेळा पूर्ण झालेली आहे. पण झालेली सेवा आजपर्यंत जीवनामध्ये जे चांगले, जे काही चांगलं बोललो असेल ते माझ्या जीवनामध्ये आलेले चांगले लोक, आई वडिलांनी केलेले संस्कार, त्या संस्कारातून जे काही घडलो, कधी येड्यावाकडं बोललो असेल, हे माझं काहीच नाही याच्यामध्ये. माझ्या जीवनामध्ये जे दुर्जन आले हे त्यांचं, जे चांगले आले, मी जेवढं काही चांगलं बोललो असेल ते त्यांचं. दुर्जन आले असतील, हे आमच्या गुरुमावलीचं दांडेकर महाराजांचं वाक्य आहे की जीवनामध्ये जर चांगले आले तर तुम्ही चांगले बोलता आणि बोलण्याची काही पद्धत असते. आता काही काही लोकांची एवढे बोलण्याची पद्धती असतात. एका गावामध्ये एक नमुना रावसाहेब म्हणून राहत होता. असे पोरं खेळत होते आणि त्या कोपऱ्यामध्ये ते इथून पोराला आवाज दिला तर त्याचा बापाचा आवाज जात नव्हता. मग हे रावसाहेब तिकडे चालला होता. मग चालता चालता त्याचा बाप म्हणला, रावसाहेब तुम्ही तिकडे चालले तर मग पोराला आवाज द्या. आता रावसाहेब लय गोड बुवानीचा. रावसाहेब गेला, बोलाय कार्ट्या, तुझ्या मायच्या नवऱ्यानं तुला बोलवलं. काय बोलला? तुझ्या मायच्या नवऱ्यानं तुला बोलवलं. ते पोरग तिथून रडतच झालं. आल्याच्या नंतर त्याच्या बापाला म्हणतो, बाबा ते रावसाहेब मला असं असं म्हणला, तुझ्या मायच्या नवऱ्यानं तुला बोलवलं. पण हा बाप काय म्हणतो, अरे मीच, तुझ्या मायच्या नवरा कोण आहे? मीच आहे. पण त्यानंतर त्या पोराला म्हणलं असतं की बाबा बाळा त्या बाबांनी तुला बोलवलं किंवा काहीतरी. म्हणजे अशाच जडबुद्धीचे लोक या कलियुगामध्ये असतात. म्हणून यांच्यापासून सावध राहा, जीवनाची प्रगती करा, जीवनात मध्ये ज्ञान प्राप्त करा, चांगल्याच्या संगतीला जा. माझ्या अभंग निवडण्याचं कारण एवढंच की संगतीशिवाय माणसाची प्रगती नाही, संगतीशिवाय उद्धर पतन, उद्धर नाही पतन नाही. तुमच्या जीवनामध्ये उद्धार व्हायचा असलं तरी संगतीनं होतं आणि पतन व्हायचं असलं तरी संगतीनं होतं. म्हणून झालेली सेवा प्रभू शिवशिवांच्या चरणी अर्पण करतो, गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करतो, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. येडेवाकडे 2-4 शब्द गेले असतील ते माझ्या झोळीत टाका. काही चांगलं असेल, तुमच्या जीवनाचं काही कल्याण होत असेल, कारण कीर्तनामध्ये तर नुकसान होत नाही, कल्याणच होतं. जर असेल चांगलं तुम्हाला योग्य वाटत असेल तर घेऊन जा मामावल्यांनो. हे काही वचकावचकी आहे, यांना 2-4 दिवस जगू द्या, चांगल्या प्रकारे बोला, नवऱ्याची सेवा करा. आणि जीवनामध्ये फक्त एवढंच सुख असतं, त्या माणसाचं तुमच्याकडून अपेक्षा एवढ्याच असतात. एखादा माणूस शेतातून आला तर त्याला गिलासभर पाणी द्या. नोकरीवाले असतील, त्यांचा नवरा नोकरीहून आला त्याला गिलासभर पाणी द्या. पण विषय असा होतो महाराज, या बायांना अशी सवय लागलेली असते काही काही नमुन्यांना, नवरा बरोबर कामावून यायचा वेळ झाली की यांचं वेगळंच दुखणं चालू होतं. माय बरं ह्या गोष्टी होतात. नवरा येतो, त्याला अपेक्षा असते की बाबा मा बायकोनं गेला तर पाणी द्यावा, एखादा चहा करून द्यावा. पण इथं सुरू असतं, माय तुम्हाला तर काय बायकोचं घेणं देणंच नाही. मग तो म्हणतो काय झालं, मला कसं काढूच व्हायला लागलं. बरं झालं, मग तो म्हणतो की चाल दवाखान्यात जाऊ. दवाखान्यात जाण्यानंतर माय मला उठता येईना. मग तो गेला ऑटो आणला, याचा चहा राहिला बाजूला, ऑटो आणला, ऑटो अहो दारात ऑटो आणला, चालला. ती मग ती माय मला उठूच वाटत. मग हिला धरली. ही कैकेयी मगाची सांगितली होती, हीच कैकेयी. त्या कैकेयीला उचललं, ऑटोत टाकलं, डॉक्टरकडे गेलं. डॉक्टरने स्टेटस्कोप लावलं तर डॉक्टरला सगळं कळतं. त्याच्यामध्ये तुमच्या जे हृदयाचे ठोके वगैरे असतात ते डॉक्टरला कळतं, हे नाटक आहेत. पण आता डॉक्टरला वाटतं मी जर काही बोलत नाही तर माझं दुकान कसं चाललं. मग डॉक्टरने सांगितलं काय नाही, नुसतं सौम्य धक्का होता, धक्का होता. मग हिचा धक्का कसा होता, हे पण त्या चहा नवऱ्याला द्यायचा म्हणून धक्का होता. मग डॉक्टरने तिला गोळ्या दिल्या. बरं घरी आली. घरी आल्याच्या नंतर डॉक्टरने 2-4 गोळ्या दिल्या की हे जेवणाच्या आधी खा, हे नंतर खा. हे म्हणतो अहो गोळी खाय ना. हे म्हणते माय मी कशाचं खाऊ. मग तो बिस्किट असेल ना, काय बिस्किट कुठं आहे घरात. मग हा रावशा उठला, बिस्किट आणायला गेला. याचा चहा तसाच बोंबलला, यांना बिस्किट आणून दिलं. म्हणजे अशा काही नमुन्याच्या असतात, तर त्यांनी सावध राहा. जीवनामध्ये नवऱ्याची संगती लाभू द्या, सुख प्राप्त करा. आणि तुम्ही जेव्हा नवरा बायको जेव्हा सुखी असाल
तेव्हा तुमच्यातून प्राप्त होणारी जी संतती असते ती गुणवान रूपवान गुणवान होते. माझ्या जिजाऊच्या शिवरायांनी काय केलं, हेच माझ्या शहाजीराजांनी काय केलं, या लेकरांवर संस्कार करण्याचं काम तुमचं असतं. म्हणून झालेली सेवा शबू शिवांच्या चरणी अर्पण करतो. तुमच्या चरणावर नतमस्तक. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज